नमस्कार, माझं नाव मल्हारी धनुराम भंडारे. गेले 8 वर्षापासून हा बिझनेस चालू केला आहे. माझं जर शिक्षण झालं असेल तर ते 12वी पास झाल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये शिरलो. त्यामध्ये खरं सांगायला गेलं म्हणजे तर ही आवड लागते मनापासून. आवड असेल तर सर्व काय आहे. खरं सांगायला गेलं म्हणजे आवड ही अशी आहे की ती मनापासून माणसाच्या मनामध्ये पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती करण्याची क्षमता पाहिजे. त्यातून कुठे तर आपलं म्हणजे एक करिअर घडतं किंवा त्यामधून माणूस कुठे तर वरती पोहोचू शकतो. खरं तर घरातल्यांच्या मनाविरुद्ध मी केलेलं आहे. घरातल्यांना आवडत नव्हतं की मी टॅटू करावं. त्यांची इच्छा अशी होती की कोणता तर जॉब करावा, त्यातून काहीतरी चांगलं घडावं. पण जेव्हा घरातले माझ्या विरोधात होते तेव्हा एक मला साथ दिली माझ्या जेणेकरून भावाने दिली. त्यातून मला माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं. त्यातून मला त्यांनी एवढं शिकवलं की बाबा तुझ्या अंगात कला आहे की तू कुठं तर दाखवली पाहिजे. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना मुलांच्या हातावरती टॅटू काढायचो. थोडक्यात सांगायला गेलं म्हणजे वहीत काढायचो, जेणेकरून मला अख्ख्या वर्गामध्ये माझं एक अक्षर चांगलं होतं. त्यामधून मला शिक्षक वगैरे असतील ते खूप नाव व्हायचे. त्यातून मला खूप स्कोप मिळत गेला. त्यानंतर मग मी ठरवलं की बाबा आपण ह्यामध्ये आपण काहीतरी करिअर घडवू. त्यानंतर मी ठरवलं की हा बिझनेस आपण उभा करू टॅटूचा. मित्रांची साथ मिळत गेली. मित्रांमधून माझा हा टॅटूचा बिझनेस नाव वाढत चाललेला. त्यामध्ये मला पण नॉर्मली असं वाटत होतं की आपण पण हा केलेला बिझनेस चांगलाच आहे. खरं तर ह्या गोष्टी सगळ्या करताना की मी जेव्हा मुंबईला शिकायला गेलो स्टार्टिंगला, जेव्हा आवड निर्माण झाली मला की आपण खरंच यात उतरावं म्हणून. मुंबईला गेल्यानंतर मला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष गेला त्यामध्ये शिकण्यासाठी. तेथील राहणीमान म्हणा, तेथील येणे जाणे, यातनं खरं तर खूप हवं आहे. त्यानंतर कस्टमर सिलेक्ट करतं कॅम्प्युटरवरती. त्यामध्ये पोर्ट्रेट येतात, नेम येतात, डिझाईन येतात, फ्लॉवर टॅटू येतात. अशा टॅटूवरती त्याने जे सिलेक्ट करेल त्यावरती आम्ही त्यांना ते लॅपटॉपवरती दाखवतो. त्यावरती सिलेक्ट करून मग त्याची प्रिंट सोडली जाते. आजकाल जर बघायला गेला तर मार्केटला म्हणजे भरपूर प्रिंटर आहेत की त्यामध्ये एप्सॉन आला. त्यानंतर आता आपण जो वापरतो तो कॅननचा वापरतो, कारण की याची प्रिंट प्रॉपर येते, क्वालिटी पण चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की मेंटेनन्स साठी हा बेस्ट आहे. माझ्यासाठी तर हा प्रॉपर. मार्केटला बघायला गेला तर तुम्ही भरपूर काही प्रोडक्ट आहेत, जेणेकरून बघून आपण जागवार टिप्स वापरतो. माझ्यासाठी तर बेस्ट आहे, कारण की मी ह्याचा रिझल्ट बघितलाय, त्यामुळे मला योग्य वाटतं. दुसरं सांगायला गेलं म्हणजे की आपण निडल मध्ये आपण लॉंग निडल वापरतो अमेरिकन, कारण की हे माझ्यासाठी बेस्ट आहे. लाईनिंग एकदम प्रॉपर बसते, जेणेकरून काम पण व्यवस्थित आहे. खरं तर मार्केटमध्ये अशा भरपूर काही निडल आहेत, त्यामध्ये आपल्याला बेस्ट आहे, जेणेकरून ह्याच्यामुळे लाईनिंग चांगली येते. जेणेकरून की टॅटू साठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. टॅटू लाईनिंग साठी म्हणा, तुम्ही त्यात शेडिंग पण करू शकता. आणि कार्ट्रेज आजकाल भरपूर चालले आहेत. आर्टिस्टिक कार्ट्रेज आहे की जेणेकरून तुम्हाला जे लाईनिंग मारताना तुम्ही एकदम प्रॉपरच लाईनिंग येणार आणि ग्रिप एकदम प्रॉपर बसणार आहे. यासाठी आपण हे कार्ट्रेज यूज करतो. तर बिगिनर टॅटू आर्टिस्ट आहेत, जेणेकरून बाबांनो की याची लाईनिंग चांगली येते. दुसरी गोष्ट म्हणजे की पोर्ट्रेट टॅटू म्हणा, नेम टॅटू म्हणा, हे सगळ्यासाठी बेस्ट आहे. ह्याचे फिनिशिंग चांगले, जास्तीत जास्त आज वापर ह्या मशीनचाच होतो. ह्या सर्व ग्रिप आहेत. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जेणेकरून आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल ते आपण ग्रिप यूज करू शकतो. जेणेकरून ह्या मशीनसाठी की समजा तुम्हाला टॅटू जसं योग्य वाटेल काढताना, जेणेकरून तुमच्या हातावरती डिपेंड राहतंय, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही या मशीनला यूज करू शकता. तर हा जो आपण कलर यूज करतो डायनामिक ट्रिपल ब्लॅक म्हणून आहे. याचे प्रोडक्ट चांगला आहे. हा प्रोडक्ट याचा वापर पण खूप जण करतात, आणि जेणेकरून हाच वापरा. जे शक्यतो कसं आहे की टॅटू आजकाल जर बोलला गेला तर फेंट पडतात, डार्क पडतात. हे कस्टमरच्या खूप म्हणजे रिझल्ट असतात. त्यापैकी जर तुम्हाला रिझल्ट चांगला द्यायचा असेल तर हा कलर बेस्ट आहे. लाइनिंग साठी जे आपण कार्ट्रेज वापरतो ते बघू आपण. याच्यामध्ये ह्या प्रकारे आपण कार्ट्रेज घेतो. ह्या कार्ट्रेज वापरले जाते टॅटू साठी. त्यामध्ये दुसरा प्रकार पोर्ट्रेट टॅटू साठी आपण जे शेड करतो, जेणेकरून चेहऱ्यावरचं जे आपलं तेज असतं, जेणेकरून म्हणजे शेड साठी ह्या निडल आपण यूज करतो. ह्याला निडलला मॅग्नम बोलले जाते. त्या चांगल्या प्रमाणात यूज करतो आपण. बँड मध्ये जर प्रकार बोलला तर त्यातली त्यात हा आर्म बँड आजकाल ट्रेंडिंगला खूप चालू आहे.
पोर्ट्रेट टॅटो म्हणा, पोर्ट्रेट टॅटो पण खूप ट्रेंडिंगला चालू आहेत. बाकीचे त्रिशूल आले, बाबासाहेबांचे टॅटो आले, बुद्धांचे टॅटो आले, इथे महाराजांचा टॅटो आहे, त्यानंतर गौतम बुद्धांचा टॅटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटो आहे, त्यानंतर म्हणजे भरपूर टॅटोचे व्हरायटी झाले जातात. नेम टॅटो असेल, त्यातले त्यात बँड टॅटो असेल, आणि खूप टॅटो आहेत त्यामध्ये. टॅटू काढल्यानंतर खूप लोकांचा गैरसमज आहे की त्यातून इन्फेक्शन होतं, काय आजार प्रसरतात. तर तसं काय नाही. टॅटू आर्टिस्टने जर सामान जर सगळं जर वन टाइम यूज केलं तर कस्टमरला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. जेणेकरून आर्टिस्ट लोकांनी पण काढताना व्यवस्थित जर काढलं, जास्त डीपला न जाता, तर टॅटू तो व्यवस्थित उठू शकतो का तर 100%. नवीन स्टार्टअप चालू करताना आपल्याला जे सामान लागणार आहे ते लॅपटॉप आला, त्यानंतर प्रिंटर आला, त्यानंतर बाकीच्या सर्व मशीन्स आल्या. त्या मशीन मध्ये जे आपण जे काम करतो ते जागवार मध्ये करतो. त्यामध्ये आपण जे टॅटू साठी वापरणारं सामान आहे ते कस्टमर साठी वन टाइम यूज करतो, जेणेकरून त्या कस्टमरला कोणताही त्रास होणार नाही, कोणताही आजार निर्माण होणार नाही. टॅटूचे जे साईड इफेक्ट जर बोलला तर असा कोणताही साईड इफेक्ट नाही. तुम्ही घेताना त्याची टॅटू काढल्यानंतर त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्याला काढल्यानंतर जो आपण तुम्हाला सांगतो की बाबा हा टॅटूला असं जपा, तसं जपा, तर ते तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर केलं, त्याला जपलं, तर त्याचे काही प्रॉब्लेम नाहीत, कोणताही साईड इफेक्ट नाही. टॅटू रिमूव्हल जर करायचं असेल तर त्यामध्ये पण टॅटू रिमूव्हल केले जातात, जेणेकरून तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही रिमूव्हल पण करू शकता, नसेल तर तुम्ही कव्हरअप पण करू शकता त्यावरती. तो रिमूव्हल करताना काही लोकांचे म्हणजे क्वेश्चन आहेत की बाबा टॅटू रिमूव्हल करताना त्रास होतो, चट्टे पडतात. तर असं काही नाही की त्याचे एक काळ आहे, तो काळापुरतं ते तेवढं पुरतं दिसून येतं, पण नंतर ते नाही दिसून येत. जेणेकरून तुमची स्किन आहे तशीच होते. याचे भरपूर रिझल्ट आहेत आणि मी ते पाहिले. बिझनेस चालू करताना आपल्याला स्टार्टिंगला बघायचा आहे तो म्हणजे आपल्यासाठी गाळा, जेणेकरून त्यामध्ये आपलं टॅटू शॉप असं छानपैकी उभं राहील, जेणेकरून की कस्टमरला बसा उठायला पण योग्य ठरेल, आपल्यासाठी पण बेस्ट राहील. थोडक्यात सांगायला गेलं म्हणजे टॅटू शॉप म्हटल्यानंतर अँटिक जरा काहीतरी लागतं, जेणेकरून आपण हे सगळं लावलंय. त्यामध्ये कसं कस्टमर बघितल्यानंतर की एक समाधान राहतं की बाबा हा एक टॅटू शॉप आहे, दिसायला पण बेस्ट आहे, चांगला आहे. म्हणजे जेणेकरून विचारतात की लोक म्हणजे तुम्ही हे कसं केलंय, काय केलंय. त्यासाठी आपण म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर कराल तेवढी कमीच आहे. शेवटी हाऊससाठी पैसे आपण पाहिजे एवढं खर्च करू शकतो. कसं आहे की आयुष्यात माणसाने येऊन काय केलं तर इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. आता जेणेकरून मी ह्या सर्व माझी इच्छा होती की एवढं शॉप माझं मोठं असावं, ह्यासाठी लागणारा खर्च मी जसा धंदा होत जाईल तसं मिळवत जाईल, तसं तसं त्यातली त्यात गुंतवत गेलो. थोडक्यात सांगायला गेलं म्हणजे की मला लागणारं सामान असेल तर खुर्च्या असतील, जे टेबल आहेत, बाकीचे चेअर्स आहेत, स्लिपिंग कोच आहे माझ्याकडं, प्रिंटर आहे, लॅपटॉप आहे, हे सर्व मी हळूहळू करत गेलो. तर ह्यासाठी लागणार म्हणजे तुमच्या आवडीनुसार राहते की तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कितपर्यंत तुम्हाला करायचं आहे, त्याच्यावरती तुमचा बिझनेस ठरला जातो. हा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शिकण्यासाठी टॅटू ट्रेनिंगसाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये जातात कमीत कमी, म्हणजे चांगल्यात चांगला कोर्स करण्यासाठी. तिथून पुढे तुमचं जे मशिनरी वगैरे आहेत, बाकीच्या गोष्टी आल्या, म्हणजे त्यातली त्यातनं मशीन आले, चेअर्स आल्या, जे तुम्हाला हात ठेवण्यासाठी जे स्टँड घेतलं जातं ते स्टँड आलं, त्यानंतर बाकीचे सामान आहे, निडल, निपल, हँड ग्लोव्स, म्हणजे सगळं सामान आलं ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर लॅपटॉप आला, प्रिंटर आला, यासाठी तुम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये पाहिजे. शॉप तुम्ही ओपन करणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे म्हणजे गाळाचं जे भाडं असेल, डिपॉझिट असेल, या सर्व गोष्टी करण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे साधारणतः 4-1 लाख रुपये तर हवेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक 1001% करा. भेटूया परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.